श्रीमंत शेतकरी गळ्यात 3 तोळ्याची चेन, खिशात 50,000 रोख, शेतात घडले भयंकर. सोलापूर हादरलं. माणूस कष्ट उपसून गाठीला 4 पैसे जमवतो. कधी अडीअडचणीला उपयोगी पडतील म्हणून साठवलेले पैसेच काही वेळा अडचणी निर्माण करतात. एखाद्याकडे पैसा आहे हे पाहून काही हरामखोराच्या तोंडाला पाणी सुटते. ते पैसे लुबाडण्यासाठी धमकावणे, फसवणे, लुटणे, चोरी करणे असे प्रकार घडत असतात. काही वेळा तर पैशासाठी एखाद्याचा विश्वासघात करून जीव घेण्याचा नीचपणा केला जातो. सोलापूर जिल्ह्यातील एका प्रगतशील शेतकऱ्याच्या बाबत असेच घडले आहे. त्याच्याजवळ असणारे 50,000 रुपये आणि अंगावरचे दागिने पाहून नेहमी त्याच्यासोबत असणाऱ्यांची नियत फिरली. त्या तिघांनी मिळून त्या शेतकऱ्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह पुरून टाकला. त्याच्या जवळचे पैसे आणि सोन्याची चेन घेऊन ते पसार झाले. पण खुनाला वाचा फुटल्याशिवाय राहत नाही. पैशाच्या मोहापायी एका निष्पाप माणसाचा जीव घेणारे तिघेजण आज तुरुंगाची हवा खात आहेत. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असणाऱ्या बाबुळगाव या गावामध्ये सुरेश रंगनाथ शिंदे हे 68 वर्षाचे प्रगतशील शेतकरी राहतात. सध्या ऊसाची तोडणी सुरू आहे. काही जणांचा ऊस तोडून झाला आहे, त्यांची लावण सुरू आहे, तर काही जणांची अजून ऊस तोडणी बाकी आहे. सुरेश शिंदे हे नेहमी आपल्या शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी जातात. त्यांची शेजारील शेतामध्ये काम करणाऱ्या सालगड्यांशी बऱ्यापैकी घसट आहे. दिलीप झोंबडे, राहुल गायकवाड आणि सका कदम अशी त्यांची नावे असून आपल्या शेतामध्ये गेले की ते त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसतात. पीक पाण्यावर चर्चा करत असतात. त्या दिवशी म्हणजे साधारणपणे सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी ते आपल्या शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेलेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे 50,000ची रोख रक्कम होती. ते पैसे घेऊनच ते शेतात गेले होते. पण त्यानंतर मात्र ते घरी आले नाहीत. आपले वडील घरी का परतले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा गोविंद हा शेतात जाऊन आला, पण त्याला ते दिसून आले नाहीत. गावामध्येही त्यांनी चौकशी केली, पण सुरेश शिंदे हे काही मिळून आले नाहीत. घरातही त्यांनी कुठे जाणार आहेत ते हे सांगितले नसल्यामुळे त्यांचे अचानक बेपत्ता होणे हे काळजी करण्यासारखे होते. आपले वडील असे न सांगता कुठे जाणार नाहीत याची गोविंदला खात्रीच होती. खिशामध्ये 50,000ची रक्कम आणि गळ्यात 3 तोळ्याची सोन्याची चेन असल्याने त्यासाठी कुणी त्यांचा घातपात तर केला नसेल ना, अशी शंका गोविंद शिंदे यांच्या मनाला चाटून गेली. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार देण्याचा निर्णय घेतला. तशा आशयाची मिसिंगची तक्रार बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गोविंद सुरेश शिंदे यांनी दिली. सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याचा ऊस साखर कारखाने घेऊन गेले आहेत. ऊसाची तोडणी झाल्याने नवीन ऊसाची लागवड करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाबुळगाव येथील शेतकरी नितीन शिंदे यांच्या शेतात नवीन ऊसाची लागवड करण्याचे काम सुरू होते. शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता मजूर ऊसाची लागवड करत असताना शेतातील एका सरीत एका माणसाचा पाय वर आल्याचे दिसून आले होते. हे पाहताच मजूर घाबरून गेले. त्यांनी याची माहिती शेतमालकाला दिली. मालकाने येऊन पाहणी केली तेव्हा मृतदेह पुरलेला होता. मात्र पाय वर राहिलेला असल्यामुळे ते दिसून आले होते. त्याने लगेच याची माहिती गावच्या पोलीस पाटलांना दिली. काही वेळात तेही घटनास्थळी दाखल झाले. हा काहीतरी घातपाताचा प्रकार आहे हे लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दिली. बाबुळगाव येथे शेतात अर्धवट पुरलेला मृतदेह मिळून आल्याचे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे आणि इतर सहकारी त्या घटनास्थळी दाखल झाले. जमिनीत पुरलेला मृतदेह पंचांसमक्ष बाहेर काढण्यात आला. मृतदेहाचे हात शर्टाने बांधलेले दिसून आले. गळ्यावरही व्रण दिसून आल्यामुळे त्या इसमाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या मृतदेहाची ओळख पटवणे गरजेचे होते. 3 दिवसापूर्वीच बार्शी तालुका पोलीस ठाण्यात एक मिसिंग तक्रार दाखल झालेली होती. त्या इसमाशी या मृतदेहाचे वर्णन मिळते जुळते असल्याचे लक्षात येताच मिसिंग तक्रार दाखल करणारे गोविंद सुरेश शिंदे यांना बोलावून घेऊन मृतदेह दाखवला असता हा मृतदेह आपले वडील सुरेश शिंदे यांचाच असल्याचे त्यांनी सांगितले. 3 दिवसापूर्वी आपले वडील शेतात चक्कर मारून येतो म्हणून घरातून निघून गेले होते. ते परत आले नव्हते. तसेच वडिलांच्या गळ्यात 3 तोळ्याची सोन्याची चेन होती आणि खिशात 50,000 रुपये रोख रक्कम होती. ते दिसून येत नाही.
असे गोविंद शिंदे यांनी सांगितले। दरम्यान मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळा आवळून मृत्यू असा अहवाल डॉक्टरांनी दिला। त्यानंतर बार्शी तालुका पोलीस ठाण्यात शेतकरी सुरेश शिंदे वय वर्षे 68 खून प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 55/2025 103-1-232 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी सुरेश यांच्या नातेवाईकांच्याकडे चौकशी केली, तसेच माहिती गोळा करण्यासाठी खबरे सोडले। तेव्हा एका खबऱ्याने माहिती दिली की सुरेश शिंदे यांच्या शेतालगत असलेल्या इतर शेतकऱ्यांच्या शेतातील सालगडी दिलीप झोंबाडे, राहुल गायकवाड, सखा कदम यांच्याबरोबर सुरेश शिंदे यांच्या नेहमी बैठकी असत। त्यामुळे या तिघांच्याकडूनच सुरेश शिंदे यांच्याबद्दल माहिती मिळेल असे पोलिसांना खबऱ्याने सांगितल्यामुळे पोलिसांनी सालगडी दिलीप झोंबाडे आणि राहुल गायकवाड यांना ताब्यात घेतले। त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती होताच ते दोघे जण रडू लागले। साहेब, सोने आणि पैशाच्या आमिषाने आम्ही सुरेशचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात पुरला, अशी कबुली त्या दोघांनी दिली। खुनाची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून सविस्तर माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी त्यांना न्यायालयात उभे केले। न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली। पोलीस कोठडीत दोघांची कसून चौकशी करण्यात आली। त्यावेळी त्यांनी सांगितले की सुरेश शिंदे यांच्याबरोबर आमची चांगली मैत्री होती। आम्ही दररोज गप्पा मारत होतो, शेतीची लागवड आणि काढणी याबाबत चर्चा करत होतो। सुरेश हा श्रीमंत होता। त्याच्या गळ्यात नेहमी 3 तोळ्याची सोन्याची चेन असायची। त्या दिवशीही म्हणजे सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी ते शेतात आले आणि गप्पा मारू लागले। गप्पा मारता मारता माझ्याकडे 50,000 रुपये असल्याचे सांगितले। ते ऐकून तोंडाला पाणी सुटले। एवढी मोठी रक्कम हवी असेल तर सुरेश यांचा खून करावा लागेल। त्याप्रमाणे त्यांनी प्लॅन केला। सुरेश यांच्याबरोबर बोलत बोलतच त्यांचा गळा आवळला। काही वेळातच सुरेश मरण पावले। त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली, खिशातील 50,000 रुपये काढून घेतले। यामध्ये सखा कदम यानेही मदत केली। त्यानंतर सुरेश यांचा मृतदेह शेतात खड्डा खणून पुरला, मात्र तो जास्त खोल पुरला नसल्याने कुत्र्याने त्याचा एक पाय बाहेर काढल्यामुळे शिंदे यांच्या शेतात ऊस लागवड करत असलेल्या मजुरांना तो दिसून आला आणि अशा रीतीने खुनाचा उलगडा झाला। सोने आणि पैशाच्या हव्यासाने त्या तिघांनी सुरेश शिंदे यांचा खून केल्याची कबुली दिली। सुरेश शिंदे खून प्रकरणात सखा कदम याचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली। या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, उपनिरीक्षक बालाजी वळसने आणि इतर सहकाऱ्यांनी या घटनेचा अधिक तपास केला।